लातूरकरांसाठी आणि संपूर्ण मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी समोर आली असून लातूरचा उद्योग आणि पर्यटनाला आता मोठी गती मिळणार आहे। लातूर विमानतळावरील अत्यावश्यक पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने तब्बल 56 कोटी 74 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे। यासोबतच विमानतळाच्या परिचालनासाठी दरवर्षी 37.78 लाख रुपयांच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली आहे। या विमानतळामुळे लातूरचा चेहरा मोहरा बदलणार आहे। या मंजुरीमुळे लातूर विमानतळ आता पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। याच मंजूर निधीतून विमानतळावर अनेक महत्त्वाची कामे हाती घेतली जाणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने धावपट्टी सुरक्षा क्षेत्र म्हणजेच रनवे सेफ्टी एरिया विकसित केला जाईल। सुरक्षेचा विचार करता विमानतळाभोवती 3.38 किलोमीटर लांबीची मजबूत संरक्षण भिंत उभारली जाणार आहे। तसेच 4.5 मीटर रुंदीचा आणि 8 किलोमीटर लांबीचा परिघीय रस्ता तयार करण्यात येणार आहे। या प्रकल्पातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे लातूर विमानतळावर आता नाईट लँडिंग म्हणजेच रात्रीच्या उड्डाणांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत। याशिवाय विमानतळावर अत्याधुनिक अग्निशामक केंद्र, आपत्कालीन सेवा केंद्र आणि अँटी हायजॅकिंग रूमचे संपूर्ण नूतनीकरण केले जाईल। तर संपूर्ण परिसरावर 24 तास नजर ठेवण्यासाठी हायटेक CCTV यंत्रणाही उभारण्यात येणार आहे। या सर्व पायाभूत आणि अत्याधुनिक कामांमुळे लातूर विमानतळाचा आता सर्वांगीण विकास होणार असून भविष्यातील विमानसेवा अधिक सक्षम आणि वेगवान सुरक्षित होईल यात शंका नाही। यामुळे लातूरमधील व्यापार, उद्योग आणि पर्यटनाला एक नवीन पंख लाभणार आहेत। याच ठिकाणाहून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूरकरांसाठी आणि लातूर जिल्हावासियांसाठी आणखी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगणार आहे। लातूरचं विमानतळ जे आहे ते आता सुसज्ज होणार आहे, कारण राज्य सरकारनं लातूरच्या विमानतळाला तब्बल 56 कोटी 74 लाख रुपये मंजूर केलेत। लातूरच्या विमानतळावर मी सध्या उभा आहे। लातूरचं हे विमानतळ आहे, एअरपोर्ट आहे आणि या एअरपोर्टला जर पाहायला गेलं तर 56 कोटी 57 लाख रुपये मंजूर झालेले आहेत आणि एकूणच जर पाहायला गेलं तर या विमानतळाचा विकास आता मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्यासोबतच जर पाहायला गेलं तर धावपट्टी जी आहे त्या धावपट्टीचा देखील विकास होणार आहे। धावपट्टी सुसज्ज आणि व्यवस्थित आणि मजबूत करण्यासाठी या ठिकाणी हा निधी वापरला जाणार आहे। त्यासोबतच जर पाहायला गेलं तर ह्या इमारतीचं देखील या ठिकाणी नूतनीकरण होणार आहे। त्यासोबतच जे विमानतळाची संरक्षक भिंत आहे ती संरक्षक भिंतीचे देखील या ठिकाणी काम सुरू आहे आणि जवळपास संरक्षक भिंतीचं काम हे पूर्णत्वास येताना आपल्याला पाहायला मिळते। आणि एकूणच पाहायला गेलं तर नाईट लँडिंगची जी सुविधा आहे ती आता या ठिकाणी सुरू होणार आहे। त्यामुळं जे नाईट लँडिंगचा जो लातूरकरांचा प्रश्न होता किंवा इतर जे विमानं लातूरच्या विमानतळावरती दाखल होत होते त्यांना लाईट लँडिंग करता येत नव्हती, मात्र आता या निधीमुळं नाईट लँडिंगची जी व्यवस्था आहे ती आता सुसज्जपणे पार पडणार आहे। आणि एकूणच पाहायला गेलं तर या ठिकाणी लातूरचं हे विमानतळ पुन्हा एकदा सुसज्ज होऊन सुरू होणार असल्यामुळं लातूरकरांसाठी आणि लातूर जिल्हावासियांसाठी एक आनंदाची बातमी समजली जाते। आणि एकूणच येत्या काळामध्ये लातूरच्या विमानतळाचा कायापालट जो आहे तो या ठिकाणी होणार आहे। कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.